मित्रांनो नमस्कार मित्रांनो, राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगला सोडला। एकनाथ शिंदे हे उदय सामंत यांच्या मुक्तागिरी या बंगल्यावर राहायला गेले आहे। 3 दिवसापासूनच एकनाथ शिंदे यांचे वर्षा बंगल्यावर सामान मुक्तागिरी बंगल्यावर शिफ्ट करण्यात आले होते। महायुती सरकारच्या मुख्यमंत्र्यांचा आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा नुकताच शपथविधी झाला आहे। मुख्यमंत्रीपदी भाजपचे देवेंद्र फडणवीस झाले आहेत। त्यामुळे मुख्यमंत्र्यांची शासकीय निवासस्थान असलेला वर्षा बंगला एकनाथ शिंदे यांना सोडावा लागला आहे। या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्र्यांचा निवास असतो। त्यानुसार वर्षा बंगला हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला आहे। मुक्तागिरी बंगला उदय सामंत यांना दिलेला आहे। हा बंगला वर्षा बंगल्याच्या शेजारी आहे। आता एकनाथ शिंदे यांना हा बंगला देण्यात आला आहे। एकनाथ शिंदे पुढील काही दिवस याच बंगल्यावर राहणार आहेत। त्यामुळे उदय सामंत यांनी बंगल्यातील आपले सगळे सामान बाहेर काढले आहे। मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांना वर्षा आणि नंदनवन असे 2 बंगले दिले होते। सध्या नंदनवन बंगल्यात रिपेरिंगचे काम सुरू असल्यामुळे एकनाथ शिंदे यांचा मुक्काम मुक्तागिरी बंगल्यात असणार आहे। तर हे होते मित्रांनो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी वर्षा बंगला सोडल्याबद्दलची माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।